धनगर समाज को अनुसूचित जाति में समाविष्ट करने की मांग को लेकर धनगर समाज के युवाओं द्वारा चल रहे पंढरपुर में बेमुद्दत अनशन के समर्थन में सोमवार 23 सितंबर को हिंगोली नांदेड़ महामार्ग पर स्थित मसोड़ फाटा पर धनगर समाज की ओर से रास्ता रोको आंदोलन किया गया। रास्ता रोको आंदोलन करीब 2 घंटे तक चला, जिसके कारण यातायात पूरी तरह ठप हो गई थी। रास्ता रोको आंदोलन के माध्यम से धनगर समाज को एसटी प्रवर्ग में शामिल करने व इसी मांग को लेकर बीते 15 दिनों से पंढरपुर में आमरण अनशन कर रहे युवाओं के समर्थन में व इस आमरण अनशन की प्रशासनिक स्तर पर दखल लेने की मांग को लेकर सकल धनगर समाज की ओर से रास्ता रोको आंदोलन किया गया। इस समय बड़ी संख्या में धनगर समाज के लोग उपस्थित थे, तो वहीं पुलिस प्रशासन की ओर से कड़ा पुलिस बंदोबस्त तैनात किया गया था। या ठिकाणी आज नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील मसोड फाटा या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीनं एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी मागच्या 2 तासापासून रास्ता रोको आंदोलन चालू आहे। मला या ठिकाणी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करायची आहे की भारतीय संविधानाच्या कलम 341 सूची क्रमांक 36 वर धनगर समाजा एसटी मध्ये समावेश आहे। आम्ही काही वेगळं काही मागत नाही, पण 78 वर्षापासून आमच्यावर जो अन्याय व्हायला आहे त्याबद्दल शासन कुठेही कोणती भूमिका घ्यायला तयार नाही। मागच्या 10 वर्षापासून आम्हाला फक्त सांगले जाते की पहिल्या कॅबिनेट मध्ये दुसऱ्या कॅबिनेट मध्ये आम्ही एसटीचं आरक्षण देऊ, अंमलबजावणी करू, पण दिलेलं नाही। आम्ही आज फक्त काही पुरुष मंडळी रस्त्यावर उतरलेली आहे, पण उद्या आम्ही या ठिकाणच्या आमच्या घरच्या महिला असतील, आमचे विद्यार्थी असतील, आमचे या ठिकाणचे सगळे तरुण असतील, आम्ही सगळे रस्त्यावर उतरू। याप्रमाणे इथलं सरकारचं प्रत्येक कार्यालय असेल, इथं मंत्री असतील, आमदार खासदार असतील, आम्ही त्यांना पण घेराव घालू आणि जे काही पंढरपूर लातूर आणि प्रत्येक ठिकाणी आमचे तरुण जे काही आज उपोषणाला बसलेले आहे एसटीच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ती शासनाने ताबडतोब मान्य करावी, नाहीतर अन्यथा याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे। म्हणून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की आपण धनगर समाजाची सहनशीलता बघू नये अशी आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो। मागील 15 दिवसापासून पंढरपूर व लातूर या ठिकाणी हा संघर्ष योद्धे पंढरपुरावर 2 संघर्ष योद्धे लातूर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्यातील मागणी ही आमची मूळची मागणी आहे, धनगर आणि धनगर एकच आहे। धनगर समाज हा एसटी मध्ये समाविष्ट आहे, त्याची सरकार अंमलबजावणी व्हावी, परंतु मागील 75 वर्षापासून कुठल्याही सरकारनं तशा पद्धतीने मागणी पूर्ण केलेली नाहीये। ती मागणी पूर्ण करण्याची आशा आम्हाला 2014 साली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपाने आली होती, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागील 10 वर्षापासून धनगर समाजाला पूर्णपणे फसवलेलं आहे। परंतु आता आम्ही सांगू इच्छितो आहे की फडणवीस साहेब आपल्या आधारावर जे मिंदे सरकार बनलेलं आहे त्या मिंदे सरकारला आम्ही या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की आपण येत्या 2-3 दिवसामध्ये आमची ही मागणी पूर्ण करावी, नसता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आपल्याला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असे या ठिकाणी सांगू इच्छित आहे। आज आम्ही पंढरपूरमध्ये जे काही 6 धनगर योद्धे आमरण उपोषणाला बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि राज्यभर तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्याचं ठरलंय, तो त्याचा हा एक भाग आहे। खरं तर आमचं आरक्षण हे पूर्वीच राज्यघटनेमध्ये आहे आणि पुढे जाऊन त्याची फक्त अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे, त्याचा दुसरा नवीन समावेश करण्याचा काही एक संबंध नाही। धनगर आणि आदिवासी ठराविक लोकांचा अजेंडा आहे तो हाणून पाडण्यासाठी आम्ही सर्व आदिवासी बांधवांना आणि सर्वच माध्यमांना हे सांगायचा प्रयत्न करीत आहेत की आम्ही कुठल्याही जाती समूहाच्या धर्माच्या विरोधात नाहीत, अन्यथा आम्हाला यापुढे भविष्यामध्ये तीव्र आंदोलन उभं करावं लागेल अशीच आमची अपेक्षा आहे।